लाडक्या बहिणींनो, या सत्ताधाऱ्यांनी शेवटी यांची लायकी दाखवलेलीच आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम बघा काय म्हणतात। त्या म्हणतात की ज्या महिलांनी चुकीची माहिती भरून लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेतलेला आहे त्यांचे पैसे आम्ही परत घेणार आहोत। म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणींनी या योजनेचा फायदा घेतला, ज्यांच्या अकाउंटला सरकारचे हे पैसे आले होते 1,500 रुपये महिन्याला, याच्यापैकी बऱ्याच महिलांचे पैसे आता परत घेणार आहे। सरकारच्या तिजोरीमध्ये ते येणार आहेत, अनेकांवर दंड बसणार आहे। आणि याचं कारण देताना, अगाध ज्ञान देताना या मॅडम असं म्हणतायत की म्हणे अनेक बायकांनी चुकीची माहिती भरली आणि म्हणून आता आम्ही ते इनव्हॅलिड करत आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तर मॅडम कारवाई तुमच्यावर व्हायला पाहिजे की तुम्हाला तेव्हा अक्कल नाही आली की ह्या इनव्हॅलिड आहेत आणि तरी त्यांना तुम्ही पैसे दिले। तुम्ही त्यांना पैसे दिले कारण की तुम्हाला मत पाहिजे होते। आता इलेक्शन झालं, मतदान झालं, आता मतदानाची काही गरज नाहीये तुम्हाला, म्हणून तुम्ही त्यांचे पैसे वापस घेणार आहात। जर तुम्ही पैसे वापस घेणार असाल तर तुम्ही त्यांनी तुम्हाला दिलेली मतं वापस घेणार आहात का? नाही, ती वापस द्या आमची आम्हाला मतं आणि सत्तेतून खाली व्हा। हे बिलकुल चालणार नाहीये। काय प्रकार आहे हा? म्हणे अनेक महिलांनी चुकीची माहिती भरली आणि म्हणून त्यांना अपात्र ठरवणार आहात। त्यांना अपात्र ठरवणं हे तेव्हाच शक्य होतं ना, कुठलाही सरकारी योजनेचा फॉर्म भरत असताना, त्याचा फायदा घेत असताना फॉर्म भरला जातो, तो फॉर्म पुढे जातो, मग ते प्रोसेस करणारे सरकारी अधिकारी असतात, कामगार असतात, हे सगळे पाहतात, मग ते ठरवतात की हा ठीक आहे, हे या योजनेचा फायदा घेऊ शकतात यांची जी काही माहिती आहे त्याच्यावरून, आणि मग तो पुढे जातो। या योजनेत पण तेच झालं। अनेक लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला, 2 दिवसांनी त्यांना एक मेसेज आला की येस यू आर एलिजिबल, हा तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेता येऊ शकतो, आता तुमच्या अकाउंटला पैसे येणार। मग हे कोण येड्या डोक्याचे रेमड्या डोक्याचे अधिकारी होते ज्यांनी तो फॉर्म पाहिला आणि मेसेज पाठवला या बहिणींना की तुम्ही एलिजिबल आहात? पहिले त्यांना धरून अटक करा की त्यांनी असे अपात्र असले तरीही त्या बहिणींना पैसे पाठवलेले आहे। मी तर म्हणते यांची सगळी सिस्टीम घोळ करणारी आहे। तेव्हा त्यांनी फॉर्म पाहिलेच नाही, पडताळणी केलीच नाही, डायरेक्ट जे कोणी फॉर्म भरेल त्या सगळ्यांना यांनी पैसे पाठवलेले आहे अकाउंटवर। आणि त्याच्यामध्ये खूप महिला आहेत, सगळ्या हाय क्लास सोसायटी मधल्या पण महिलांनी 1,500 रुपये आपल्या अकाउंटला टाकून घेतले। परंतु अनेक महिला अशा आहेत की ज्यांना खरोखर गरज होती। आता हे कोणाला इनव्हॅलिड ठरवणार आहे हे पाहावं लागणार आहे का यांच्यापर्यंत माहिती गेलेली आहे की कोणत्या बहिणींनी यांना मत दिले आणि कोणत्या बहिणींनी नाही दिले, ते काय माहित नाही। तेव्हा तर मारे म्हणत होते की नाही लाडक्या बहिणींचे आम्ही पैसे वापस नाही घेणार। आम्ही ओरडून ओरडून सांगत होतो, मी कितीदा तरी व्हिडिओ बनवून हे सांगितलेलं आहे की अनेक आमदार हे सांगत होते की जर आम्हाला मत नाही दिलं ना आम्ही तुमचे पैसे काढून घेणार। हे असे बोलणारे लोक होते। रवी राणा हे बोललेला होता, अनेक भाजपचे आमदार बोलले होते आणि तेव्हा मी म्हणत होतो की हे पैसे वापस घेणार आहे। आणि तेव्हा ह्याच आदिती तटकरे मॅडम होत्या, तेच शिंदे होते जे ओरडून ओरडून सांगत होते की लाडक्या बहिणींचे पैसे वापस नाही घेणार आहोत आम्ही। हे म्हणे विरोधक चुकीचे अफवा पसरवतात, काही काही पत्रकार चुकीच्या अफवा पसरवतात, आम्ही कसं काय वापस घेणार आहोत। शेवटी दाखवली ना लायकी। बरं मग ते अजित पवारांचे 70,000 कोटी तुम्ही वापस घेतलेत का? त्या अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला, त्यांचे ते फ्लॅट तुम्ही वापस घेतलेत का? त्यांनी जो घोटाळा केला तो पैसा तुम्ही वापस घेतला का? तुम्ही ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले त्यांचे पैसे कधीतरी घेतल्याची एखादी तरी बातमी आहे का? छगन भुजबळांवर ईडीची कारवाई झाली, संपत्ती त्यांची घेतली का तुम्ही? वापस केली। अजित पवारांची संपत्ती घेतली का तुम्ही? त्यांची त्यांना देऊन दिली। आणि ह्या लाडक्या बहिणी यांना पाठवलेले 1,500 रुपये तुम्हाला जड झाले, आता म्हणे आम्ही त्यांचे पैसे वापस घेणार। आणि जर नियम असा असेल ना तर जनतेला सुद्धा अधिकार असला पाहिजे की निवडून दिलेल्या लोकांना खाली खेचायचा। हे सगळेचे सगळे अपात्र आहे, मी तुम्हाला सांगते। या महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फोडलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी। हे 2 पक्ष फोडूनही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की हे जे आमदार 40 खोके घेऊन गेले होते की नाही, हे सगळे अवैधरित्या गेलेले आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। त्यांच्यावर काही कारवाई केली का तुम्ही की ह्यांची आमदारकी रद्द करूया, यांना मिळणारं पेमेंट आपण बंद करूया, यांना समोर मिळणारी पेन्शन ती बंद करूया, असा कुठला तरी तुम्ही कायदा केला का? असा कुठला निर्णय घेतला का की या आमदारांचे पैसे वापस घेण्याचा? नाही ना। तुम्हाला मोठ्या मोठ्या लोकांना वाचवायचं असतं, तुम्ही फक्त श्रीमंतांचे आहेत, हे सरकार श्रीमंतांचं आहे। आणि मी नेहमी सांगत आलेली आहे, सामान्य साध्या सुध्या लोकांना मिळणारे पैसे यांना दिसत नाहीत, यांना बरं वाटत नाही। ते आता माहित नाही, नावाला राहील ती लाडकी बहीण योजना, 5 वर्ष त्याचं कोणीच नाव घेणार नाही। त्यामुळे मी सांगत असते महाराष्ट्रातल्या जनतेला जागे व्हा
एकदा गद्दारी करणारे हे डबल गद्दारी करणारेच असतात. हे आदित्य तटकरे ज्या शरद पवारांचा पक्ष फोडून अजित पवारांसोबत गेलेले आहेत, ते एकनाथ शिंदे जे या उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्यांचं चिन्ह घेऊन पळून गेलेले आहेत. त्यामुळे हे जे लोक गद्दारी करणारे आहेत ना, ते इथून पुढेही गद्दारी करत राहतील. तुम्हाला थोड्या वेळासाठी दाखवतील हात भरून राख्या, देवाच्या काय पाया पडताय, सगळे धंदे करतील ते. पण मी म्हणते हे विसरायचं नाही. एकदा ज्यांनी कोणी गद्दारी केलेली आहे त्यांना कायम लक्षात ठेवायचं. या महाराष्ट्राची संस्कृती जर आपल्याला टिकवायची असेल तर हे करावं लागेल. मला तर आता असं वाटायला लागलंय की पुढच्या 5 वर्षासाठी सगळ्याच लाडक्या बहिणी या अपात्र ठरणार आहेत. नावाला ही योजना चालू आहे म्हणून 4 बहिणींच्या अकाउंटला 1,500 रुपये पाठवतील, याच्याशिवाय जास्त हे काहीही करणार नाही, बघून घ्या. आणि हे करणारच नव्हते कारण की राज्याकडे पैसाच नाही आहे. तिजोरी खाली केलेली आहे यांनी. 260 कोटी रुपये यांनी फक्त ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च केलेले आहेत. फक्त स्वतःची लाल करण्यात, स्वतःचीच मिरवून घेण्यात पैसे खर्च करतात. हे जनतेचं सरकार नाहीये, हे सामान्यांचं सरकार नाहीये, हे शेतकऱ्यांचं सरकार नाहीये. यांनी 1 रुपयाचा शेतकऱ्यांचा विमा सुद्धा बंद केलेला आहे. असे करत करत हे सामान्यांसाठी आणलेल्या सगळ्या योजना या फक्त नावाला ठेवतील आणि याच्यातले सगळे लाभार्थी हे बाद करतील. हे पाहून घ्या. कारण की यांना खरं म्हणजे या राज्याचा, इथल्या तळागाळातल्या लोकांचा विकास करायचाच नाही आहे. यांना फक्त हाय प्रोफाईल प्राजक्ता माळी सारखी लोक, सैफ अली खान सारखे लोक यांच्यासाठी बडा बोलत सुटायचं आहे, बाईट देत सुटायचं आहे. बाकी सामान्य सोमनाथ सूर्यवंशी सारखा माणूस पोलीस कस्टडीमध्ये मरतो याच्यासाठी यांना काहीही करायचं नाही आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने हे खरोखर लक्षात घ्यावं आणि इथून पुढे तरी ज्या कोणत्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका येतील, तुम्हाला जरी वाटत असलं की बाबा नाही यांच्याकडे सत्ता आहे, भाजपवाल्यांकडे, बिलकुल त्यांना मतदान करायचं नाही, हे यावेळेला लक्षात ठेवा. हे तर असंच आहे ना, बहिणीने भावाला राखी बांधली, भावानी बहिणीला पैसे टाकले राखीबद्दलचे आणि मग नंतर 6 महिन्यांनी भाऊ म्हणतोय बाई ते राखीला मी तुला जे 1,500 रुपये टाकले होते की नाही ते वापस दे. कारण मग तो म्हणतो की नाही आता मला कळते की तू माझी बहीणच नाही आहे. अरे येड्या भावा, तुला आधी कळलं नाही का तिचं तोंड पाहून ती तुझी बहीण आहे का कोण आहे? हा असाच प्रकार आहे. हे भाऊ बहिणीला आम्ही वव्वाळणी टाकतो, राखीची भेट देतो, दिवाळीचे हे देतो. हे जे यांनी लाल करून घेतलेली आहे स्वतःची, हे जे उर फाडून फाडून सांगत होते की नाही, हा सगळा स्वार्थी डाव होता, इलेक्शन पुरता डाव होता. आज मला हेच सांगायचं होतं. तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. थांबते.